चांदेपासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांदेपासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल। जो सवाल ज्या पद्धतीने सध्या तुमच्या मनात उपस्थित झाला त्याच पद्धतीने हा सवाल सध्या माझ्याही मनात उपस्थित झाला। जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सुद्धा सध्या विचारायला लागलाय की अखेर 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कांद्याचा दर। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। जिथे व्हिडिओ पाहत असताना आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव त्यांच्या मनातील हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाले। जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय। ज्या सवालाच्या अनुसार अखेर 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कांद्याचा भाव। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक उत्तर। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ती दर पातळी सध्या 500 रुपये प्रति क्विंटल पासून 1000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। मागच्या 2 ते 3 आठवड्यामध्ये जो कांद्याचा बाजारभाव दिसत आहे तो या ठिकाणी थोडासा दबाव दिसत आहे। जेव्हापासून आवक वाढली तेव्हापासून कांद्याचा भाव दबावते। पण सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचं म्हणणं असे की बाबा हे ठीक आहे परंतु मे महिन्यात काय घडू शकते, मे महिन्यात 31 तारखेपर्यंत जास्तीत किती वाढू शकतो कांद्याचा भाव। तर बघा मित्रांनो आता मे महिन्यात सुद्धा कांद्याची आवक ही जास्त राहणार आहे। ही आवक मागच्या वर्षीपेक्षा कमी राहील पण आवकेचा दबाव हा मे महिन्यात असतो। तर अशा परिस्थितीमध्ये काही घटक आहेत ते कशा पद्धतीने या ठिकाणी पॅन आउट होतात त्याच्यावरती भाव अवलंबून आहे। जर 31 मे पर्यंत मोदी सरकारने काही ना काही कांदा खरेदी सुरू केली तर ह्याचा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट होईल, त्याच्यामुळे कांद्याच्या भावाला आधार मिळेल। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जर कास्तकार बांधवांनी कांदाच मार्केटमध्ये कमी आणला तर व्यापारी सुद्धा भविष्यात भाव वाढणार म्हणून कांदा खरेदी करणार। म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशन जर बघितली 31 मे पर्यंतची तर कांदा खरेदीचा ट्रेंड हा सरकारकडून असू द्या व्यापाऱ्यांकडून असू द्या वाढणार आहे आणि जे शेतकरी मित्र आहेत त्यांना भाव कमी आहे व भविष्यात भाव वाढण्याची अपेक्षा आहे। यामुळे ते काय करणार आहेत की कांदा हा जास्तीत जास्त प्रमाणात A1 क्वालिटीचा साठवून ठेवणार आहेत। म्हणून मे महिन्यात कांद्याची मागणी व पुरवठा ह्याच्यात गॅप निर्माण व्हायला सुरुवात होईल। हा गॅप खऱ्या अर्थानं जून जुलै ऑगस्टमध्ये वाढत जाणार परंतु याची सुरुवात मात्र मे महिन्यापासून होईल। मग अशा परिस्थितीत याचा आधार कांद्याच्या दराला मिळेल पण खूप जास्त तेजी येईल ही शक्यता मात्र तात्पुरती वगळा। तुम्हाला 31 मे पर्यंत कांद्याची दर पातळी मे बी 1000 ते 1500च्या दरम्यान दिसेल। अनुकूल परिस्थिती आली तर 1700-1800 पर्यंत होईल पण याची शक्यता थोडी कमी आहे। पण एवढं खरं आहे की भविष्य उज्ज्वल आहे। जुलै ऑगस्टमध्ये कांदा 4-5 हजारापर्यंत सुद्धा पोहोचू शकतो। यामुळे कांद्याच्या तेजीची सुरुवात ही आपल्याला मे महिन्यात होताना दिसेल पण अस्सल व खरी प्रचंड रेकॉर्ड तोड तेजी ही मात्र ऑगस्ट महिन्यात येणार आहे। मग विक्रीचा स्वाभाविक प्रश्न आहे, मुद्दा आहे। तर विक्रीचं तुम्हाला गमक सांगतो की मे महिन्यात लो क्वालिटीचा कांदा या तेजीत विक्री करा आणि A1 क्वालिटीचा कांदा साठवून ठेवा। तो कांदा ऑगस्ट महिन्यात विक्रीला काढा, तुम्हाला तिप्पट ते चौपट इथं फायदा होऊन हा जाईल। मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांदा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीने राहील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करून घ्या। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो आता सतत। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सातत्याने। तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार।